हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 10वी मराठी या विषयाची बोर्डाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग आपण स्टार्ट करूयात। त्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता वेगवेगळ्या विषयाचे व वेगवेगळ्या इयत्तेचे नमुना प्रश्नपत्रिका अपलोड केलेले आहेत। त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल। चला तर मग आपण स्टार्ट करूयात। यानंतर पुढील वर्षी नवीन शैक्षणिक धोरणामुळे काही बदल होतील, त्याविषयी देखील मी व्हिडिओ नक्कीच बनवेन। सुरुवातीला आपल्याला काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। कृतीपत्रिकेसाठी सूचना। पहिली, सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। आकृत्या पेननेच काढाव्यात। या सूचना आपण व्यवस्थित वाचायच्या आहेत व त्यानुसारच कृती करायची आहे। उत्तरपत्रिकेमध्ये काही जण पेन्सिलने आकृती काढतात, परंतु या ठिकाणी पेनने आकृती काढा अशी सूचना आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे आपण पेननेच आकृती काढावयाची आहे। यानंतर या काही सूचना आहेत, तुम्ही पाहू शकता। विभाग 1 गद्य। प्रत्येक विभाग हे नवीन पानावर सुरू करायचे असते। उत्तरपत्रिकेच्या नवीन पानावर विभाग 1 आपण सुरू करत आहोत। उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, उत्तरे लिहा। म्हणजेच खाली आपल्याला उतारा दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहावायची आहेत। या ठिकाणी आपल्याला उतारा दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार, आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा। या ठिकाणी एका वाक्यात उत्तर तुम्ही लिहू शकता, एका मार्कासाठी। एका शब्दामध्ये उत्तर लिहू नका, कारण उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही प्रश्न लिहायचं नसतं, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न देखील लिहू शकणार नाही। म्हणून पूर्ण वाक्यात जर तुम्ही उत्तर लिहिलं तर तुमचं प्रेझेंटेशन आणि चेक जे करतात शिक्षक त्यांना देखील व्यवस्थित समजेल। आता या ठिकाणी आपल्याला सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे एक आकृती दिलेली आहे। आकृती पूर्ण करा। वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना। या ठिकाणी ही जी आकृती आहे ती उत्तरपत्रिकेमध्ये जशीच्या तशी काढायची आहे आणि पेननेच काढायची आहे। यामध्ये कोणताही बदल करू नका आणि पेनने काढायचा प्रयत्न करायचा आहे। स्वमत 3 मार्कांसाठी। वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा। आता या ठिकाणी स्वमत लिहित असताना प्रथमतः स्वमताची सुरुवात ही म्हणजे स्वतःच्या विचारानेच करायची आहे। तुम्ही गाईड किंवा इतर जे वापरता त्यामध्ये देखील हे स्वमत दिलेलं असतं, त्यामध्ये तुम्ही वाचून किंवा धडा वाचताना तुमच्या मनामध्ये आलेले जे विचार असे एकूणच सर्व विचार या ठिकाणी मांडायचे असतात। स्वमतासाठी या ठिकाणी 3 गुण दिलेले आहेत। छोटे छोटे जर 2 पॅराग्राफ तुम्ही लिहिले तरी सुद्धा चालेल, परंतु सुरुवातीला प्रस्तावना व नंतर 2 पॅराग्राफ लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे। वेळ कमी असतो, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लिहावयाचा प्रयत्न करा। उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। या ठिकाणी क्रमांक टाकणे देखील आवश्यक आहे। तुम्ही जे क्रमांक टाकता त्याच क्रमांकाचं उत्तर त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षकांना कोणताही गैरसमज होणार नाही। कृती पूर्ण करा। या ठिकाणी देखील आकृती आहे, सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये। ही आकृती देखील पेननेच काढावयाची आहे। हा दुसरा उतारा जो आपल्याला देण्यात आलेला आहे। कोण ते लिहा। सोनालीवर ताईगिरी करणारी
झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी. आता या ठिकाणी तुम्ही पूर्ण वाक्यातच लिहायचं आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही शब्दात देखील लिहू शकता, परंतु क्रमांक व्यवस्थित टाकणे आवश्यक आहे. या ठिकाणी देखील स्वमत आहे 3 मार्कांसाठी. सोनाली व दीपाली यांच्यात जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. आता हा पठित उतारा आहे सोनाली व दीपाली. प्रथमतः आपल्याला पाठाचं जे नाव आहे ते नाव लिहायचं आहे, प्रस्तुत पाठ. त्यानंतर त्या पाठाचे लेखक किंवा लेखिका. त्यानंतर त्या पाठाचा आशय काय आहे ते तुम्ही स्पष्ट करायचं आहे. प्रस्तावनेमध्ये थोडक्यात इतकी माहिती असावी. आणि त्यानंतर जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा, म्हणजे तुमच्या शब्दात या ठिकाणी स्वमत व्यक्त करायचं आहे. आता पुढे आपल्याला हा अपठित उतारा या ठिकाणी दिलेला आहे. अपठित उतार्यावर आधारित प्रश्न. आकृतीबंध पूर्ण करा. आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी. 2 मार्कांसाठी. आकृती पेनने काढावयाची आहे उत्तरपत्रिकेमध्ये. कधी ते लिहा. आई कावरी बावरी होते. आई थकणार नाही. या ठिकाणी विभाग पहिला आपला पूर्ण झालेला आहे. विभाग 2 सुरू करत असताना नवीन पानावर सुरू करणे महत्त्वाचे आहे. जसे की मी तुम्हाला अगोदर देखील सांगितले होते की नवीन पानावर आपल्याला विभाग 2 हे सुरू करायचे आहे. प्रश्न क्रमांक 2 अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला एक कविता दिलेली आहे, पठित कविता. त्यावर आधारित प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे. आता या ठिकाणी आपल्याला एक चौकट दिलेली आहे. उत्तरपत्रिकेमध्ये देखील तुम्ही चौकटच काढायची आहे. तुम्हाला जर जागा जास्त लागत असेल तर जागा घ्या, परंतु जसं प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिलेलं आहे तसंच तुम्हाला आकृती काढावयाची आहे. आणि उत्तरपत्रिका सुटसुटीत असणे हे खूप महत्त्वाचे आहे. मग तुम्ही 9वीला असाल किंवा 10वीला असाल व पुढे 11वी 12वी, उत्तरपत्रिका आपली सुटसुटीत व व्यवस्थित न खाडाखोड केलेली असावी. आपण प्रयत्न करायचा आहे की आपल्या हातून खाडाखोड होणार नाही, त्यामध्येच तुमचा वेळ वाया जाईल नंतर. त्यामुळे पहिल्यापासूनच आपल्याला सवय लावून घ्यायची आहे. आकृतीबंध पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य. 2 मार्कांसाठी. तिसरा. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तू झालास परिस्थितीवर वार स्वार आणि घडविलास नवा इतिहास. आता या ठिकाणी लिहित असताना कवितेचं नाव, कवितेचे जे कवी आहेत किंवा कवयित्री त्यांचं नाव, त्यानंतर याचा सरळ अर्थ लिहायला सुरुवात करायचा आहे. व हे जे काव्यपंक्ती आहेत ते देखील उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. काही विद्यार्थी काय करतात, काव्यपंक्ती लिहित नाहीत, फक्त त्यांचा अर्थ लिहून टाकतात. परंतु उत्तरामध्ये देखील या काव्यपंक्तीचा समावेश त्या ठिकाणी व्हायला हवा. त्यानंतर आपल्याला सरळ अर्थ लिहायचा आहे. पुढील प्रश्न. काव्य सौंदर्य 2 मार्कांसाठी. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहेत. बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य, भाषा सौंदर्य या सर्व वेगवेगळ्या बाबी आहेत ज्या रसग्रहणमध्ये येतात. आता या ठिकाणी विचार सौंदर्य स्पष्ट करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. विचार सौंदर्य म्हणजे कवी या ओळींतून कोणते विचार मांडतो आहे किंवा तुमच्यापर्यंत कोणते विचार पोहोचलेले आहेत ते म्हणजे विचार सौंदर्य होय. आणि शब्दशः अर्थ या ठिकाणी लिहायचा नाहीये. कोणते विचार कवीने किंवा कवयित्रीने या ठिकाणी मांडलेले आहेत ते लिहायचे आहेत. आता जर तुम्ही भाषा सौंदर्य जर पाहिलं तर कशा पद्धतीने भाषेमध्ये गुंफवून
ओळींचा वापर केलेला आहे किंवा विचार समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, भाषेवर भर दिला जातो। आशय सौंदर्य म्हणजे नेमका त्या कवितेचा आशय काय आहे किंवा त्या ओळींचा आशय काय आहे, अशा पद्धतीचे रसग्रहणाचे घटक आहेत। तर यामध्ये विचार सौंदर्य 2 मार्कांसाठी तुम्हाला स्पष्ट करायचे आहे। यामध्ये देखील कवितेचं नाव, कविता कोणी लिहिलेली आहे व त्यानंतर तुम्ही विचार सौंदर्य स्पष्ट करू शकता। केवळ 2 मार्कांसाठी आहे, त्यामुळे तुम्ही थोडक्यात स्पष्ट करू शकता। खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। आता या ठिकाणी एक तक्ता आपल्याला दिलेला आहे। जर हा तक्ता तुम्ही कृतीपत्रिकेमध्ये आखला तरीही चालेल, कारण व्यवस्थित दिसेल। भरत वाक्य किंवा आश्वासक चित्र या दोन्ही मधील केवळ एकच आपल्याला सोडवायचं आहे आणि त्याचे पुढील मुद्द्यानुसार आपल्याला माहिती भरायची आहे। कवितेचे कवी किंवा कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे। थोडक्यात इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ना ॲप्रिसिएशन, त्या पद्धतीने आपल्याला इथे फक्त 3च मुद्दे देऊन आपल्याला सांगितलेले आहे, तुम्ही लिहू शकता। प्रश्न क्रमांक ई, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा। रसग्रहण हे 4 मार्कांसाठी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागू लागले तर वस्तू प्रचंड सुखावतात। आता या ठिकाणी आपल्याला एक कविता आहे वस्तू, त्या कवितेचे कवी कवयित्री तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। कवितेचे रसग्रहण करताना सुरुवातीला एक प्रस्तावना लिहायची की प्रस्तुत कविता कोणती आहे, आणि या रसग्रहण करत असताना देखील हे जे काव्यपंक्ती आहेत ते देखील तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहावयाचे आहेत। रसग्रहणामध्ये तीन घटकांचा समावेश तुम्हाला करायचा आहे: आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य व काव्य सौंदर्य, किंवा तुम्ही विचार सौंदर्य सुद्धा घेऊ शकता। त्या ठिकाणी भाषेचे सौंदर्य आवश्यक आहे, आशय सौंदर्य आवश्यक आहे। या 3 घटकांमध्ये आपल्याला मुद्देसूदपणे रसग्रहण करायचं आहे 4 मार्कांसाठी। 1 मार्कांसाठी तुम्ही प्रस्तावना व समारोप, त्यानंतर 3 मधले मुद्दे ते म्हणजे भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य व विचार सौंदर्य। यापुढील विभाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा। आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता, मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। धन्यवाद।